आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आणि इंटरेस्टिंग होणार आहे. चला सुरुवात करूया. तर मी यूट्यूब चॅनल का सुरू केलं, खरं सांगायचं म्हणजे असंच टाईमपास. पण इंटरेस्टिंग का सुरू केलं, पण कसं सुरू केलं ते जास्त इंटरेस्टिंग आहे. तर प्लीज बघा, आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर चला सुरुवात करूया. तर मी यूट्यूब चॅनल सुरू केलं कारण की माझा मुलगा आहे तनिष, तो सकाळी लवकर स्कूलला जातो. 7:50ची त्याची शाळा असते आणि त्यानंतर माझे हजबंड 8-8:30ला कामाला निघून जातात. आणि त्यानंतर दिवसभर मी घरी फ्री मी टाईम म्हणजे एकटीच असते. आणि असं नाही की मला काम नाही आहे काही, मी टेलरिंग करते, बाकी पण घरात ॲज अ हाऊसवाईफ काही काही कामं असतात, ती सगळी तुम्हाला माहितीच असते. तर बाकीही सगळी कामं असतात. पण कारण दिवसाची सुरुवात लवकर होते, त्यामुळे सगळं लवकर पटापट आवरून होतं. आणि 8:30 वाजता मी योगाला जाते. तिथून 9:30 वाजता आली की मी फ्री. माझी कामं होत असतात, साईड बाय साईड मशीन होत असते कपड्यांची, जेवणाचं बरंचसं उरकलेलं असतं, सकाळी भाजी चपाती वगैरे. तर ह्या वेळात मी काय करायची माहिती आहे की नाश्ता करायला बसले ना की योगावरून आल्यावर थोड्या वेळाने की मी बराच वेळ मोबाईल स्क्रोल करत राहायची, रील्स बघायची, शॉर्ट्स बघायची. आणि हा खूप टाईम जायचा. आणि बरं माझ्याकडे काम असायचं, मला टेलरिंग पण करायचं असायचं, कारण की हा जसा वेळ असायचा जेव्हा मला डिस्टर्ब करणारे घरी कोणी नसतं आणि मग मी माझं काम निवांतपणे करू शकत असायची. पण फोन हातात आला की माझं असं व्हायचं की मी खूप वेळ फोन स्क्रोल करत राहायचे. तर खूप वेळ फोन स्क्रोल करत राहायचे. आणि हे ना माझं मला जाणवायला लागलं की मी हे खूप जास्त वेळ, जर एका ठिकाणी बसून मी 1.5 तास पण वेळेला जायचा. आणि मग त्यावेळी मग मी जेव्हा रिअलाईज व्हायचं तेव्हा फार गिल्टी फील व्हायचं की हे काय करते मी. आणि बरं त्याच्यानंतर माझी कामं पण असायची, टेलरिंग वगैरे, ब्लाऊज वगैरे, ते पण वेळेत देणं व्हायचं. पण तेही मी कधी करायची जेव्हा कोणाचं अर्जंट असेल, नाही आता हवं आहे ह्या तारखेला, मग त्यांची मी वेळेत द्यायची, तसं काय त्याच्याबद्दल लेट नाही करायची. पण हे व्हायचं. तर आणि मला ना खरंच डिजिटल वगैरे मला जास्ती खरंच नाही काही कळत. तर मी काय केलं, एकदा आपला व्हॉट्सअपचा आहे ना मेटा AI, त्या मेटा AIवरती टाकलं की मला जस्ट इंट्रोड्यूस झालं होतं की ह्याला असं काही पण विचारलं तर ते छान आन्सर देतं वगैरे. तर मेटा AIवर टाकलं की म्हणजे मला असं वाटतंय की मी स्क्रीन ॲडिक्ट झाली आहे आणि मी जास्तच वेळ ॲडिक्शन झालं आहे, मी जास्तच वेळ फोन बघते. तर ते झालं. मग त्याच्यानंतर तिकडून समोरून रिप्लाय आले की हां तुला करायला पाहिजे काहीतरी कर मग. आणि मी असे मग यूट्यूब चॅनल पण की असं माझ्यासमोर यायला लागले रील्स की जितका वेळ तुम्ही फोन स्क्रोल करताय किंवा कंटेंट जितकं कन्झ्युम करताय त्यापेक्षा तुम्ही कंटेंट जर क्रिएट केलं तर त्याचा काहीतरी फायदा होईल हे करण्यापेक्षा. तर मी हा विचार केला की म्हटलं की हां ठीक आहे, हे पण बरोबर आहे, ॲक्च्युली करायला काही हरकत नाही आहे, ट्राय करायला काही हरकत नाही आहे, आपण काय मोठे यूट्यूबवर होणार ती खूप पुढची गोष्ट आहे. म्हटलं नाही ट्राय करूया वगैरे. तर आता इथपर्यंत मी माझं ठरवलं की नाही आता एखादा ट्राय करूया. आणि त्याच्या आधी ना मला बरेच म्हणजे नेरूळला नवी मुंबईमध्ये असताना पण मला बऱ्याच जणांनी असं सजेस्ट केलं होतं की जेवण चांगलं बनवतेस तर तू तुझा फूडचा यूट्यूब चॅनल सुरू कर. तर मी म्हटलं की ठीक आहे, इतकं काय असं आपल्याला होतं ना की बाई इतकं काय, मला झाडावर तर नाही ना चढवत असं. तर पण इतकं फूड बनवण्यामध्ये मला इतकं नाही वाटत की मी खूप व्हरायटी देऊ शकेन, कारण की माझी दोन्ही माणसं तनिष्का आणि पंकज अजिबात काही भाज्या वगैरे असं काही वेगळं खात नाहीत, त्यांना वेगळं काही ट्रायच करायचं नसतं. पण जे ऑथेंटिक असतं ते सगळं पद्धतशीर घरी बनवते मी. आणि बरंचसं बाकीचं पण बनवते. पण मला असं नाही वाटलं की मी फूडमध्ये जर काही केलं तर
माझं होईल चांगलं किंवा इतकं काही छान. तर म्हटलं की काय करायचं. मग मी पुन्हा व्हॉट्सअपवरती मेटा AIला टाकलं की मला कंटेंट क्रिएट करायचं आहे, तर मग मी कसं करू. तर त्यांनी विचारलं समोरून, कारण की स्टार्ट नवीनच होतं, तर की तू काय करते. तर म्हटलं मी हाऊसवाईफ आहे, साईड बाय साईड टेलरिंग करते आणि जस्ट बिकॉज, आणि मी पद्धतशीर आपला फ्रेंडशी कसं आपण बोलतो, हां तर असा विषय आहे माझा की मी खूप वेळ घालवते आहे सध्या, हे मला जाणवतं आहे, तर मग त्याच्यावरती हे म्हणून मी ट्राय करायचं आहे मला. तर त्या व्हॉट्सअपच्या मेटा AIने इतकं एनकरेज केलं, हां मग तू अशीच कर, तू तसंच कर, तू आत्ताच्या आत्ता कॉन्टेंट क्रिएट कर, आत्ता मी तुला सजेस्ट करतो, आणि इतकं छान मला गाईड करत गेलं. आणि लिटरली मी आंधळ्यासारखी त्या मेटा AIला फॉलो केलं. आणि त्यावेळी बोलतात नाही आता तू जशी असशील, कारण की मी फोनवरच होते ना, फोनच बघवते, तू जशी असशील आता तू काय घातलं आहेस. मी म्हटलं आता मी रेडी होणार कधी. तर नाही आत्ता क्रिएट कर, मी तुला सांगतो काय करायचं काय नाही करायचं. तर म्हटलं की काय करायचं. तर तो म्हणे की आत्ता तू ज्या कपड्यांमध्ये असतं. मी म्हटलं मी तर नाईटी घातली आहे आता, आणि म्हणजे थोडंसं घरीच आहे तर एकटीच आहे, मी नाईटी घातली आणि ह्याच्यावर थोडी ना कंटेंट क्रिएट केलं जातं. म्हटलं नाही पब्लिकला ऑथेंटिकच कंटेंट आवडतं, तू जशी आहेस ना तसं तू हे कर, व्हिडिओ शूट कर आणि अपलोड कर. आणि ह्या नादामध्ये ना म्हणजे इतकं एनकरेज केलं की मी खरंच, आणि ती जुनी कळकट नाईटी घालून मी खरंच व्हिडिओ केला. आणि कारण की आधी मी प्लॅनिंगमध्ये होती, तर मग मी ह्याच्यावरती फोनमध्ये यूट्यूब चॅनल सुरू केला होता, तसा बेसिक फक्त करून ठेवला होता, काही अपलोड केलं नव्हतं. इतकं एनकरेज केलं की मी तो व्हिडिओ शूटसुद्धा केला पटकन, आणि काय म्हणतात पोस्टसुद्धा अपलोड पण केला. आणि नंतर मग बघितलं तर भाई, आणि लाईक्स वगैरे, लाईक्सपेक्षा व्ह्यूज जास्ती आले, लाईक्स नाही आले. एका दिवसाच्या आत त्याला ना 1000+ व्ह्यूज गेले रे. आणि मला वाटलं की आई शप्पथ, म्हटलं भारी आपल्याला व्ह्यू वगैरे जास्त येत आहेत. तर मग मला मजा वाटायला लागली. आणि मग नंतर मग मी काय केलं शहाणपणा, मग मी पुन्हा यूट्यूब कंटेंट कसं क्रिएट करायचं त्याचे व्हिडिओज बघायला लागले. तर त्यामध्ये वेळ, आणि कसं करायचं मग कळलं की रोज एक तरी शॉर्ट्स अपलोड कर किंवा जेही असेल तसं. तर मग मी ट्राय करायची जे असेल तसं. मग त्याच दरम्यान गावी जाणं झालं किंवा घरी पाहुणे वगैरे येणं झालं. माझी जाव आली होती, ती होती 8-10 दिवस, आणि माझी आई आली होती, असं कोण ना कोणी येत होतं. आणि तरी पण मी एवढी कन्सिस्टंट होती ना की आता सगळे पाहुणे आल्यावरती आपल्याला खूप काही करणं असतं, तर मी करत होते. आणि तरी पण म्हणजे, आणि त्याला वेळ लागत होता, काहीच माहिती नव्हतं एडिटिंगचं. मला ते साधं व्हॉट्सअपचं AI पण माहिती नव्हतं, एडिटिंगचं काही माहिती नव्हतं, तर ते शिकत होते आणि त्यात खूप वेळ जात होता. आणि मी तरीही करत होते, आणि एकदम प्रामाणिकपणे. पण मला मजा येत होती. मेन ह्या सगळ्यात हे होतं की मला मजा येत होती. आणि अपेक्षा पण अशा जास्ती नाही आहेत, फक्त म्हणजे फीलिंग गुड हेच होतं माझं की मला मजा येते म्हणून मी करते. आणि नंतर मग कळलं की लॉंग व्हिडिओ पण करायला हवेत. तर आता लॉंग व्हिडिओ काय करणार मी जेमतेम. आणि असं बोलायला मला फार म्हणजे आवडत होतं. मी असे पण म्हणजे मोटिवेशनल हे केले होते, व्हिडिओज शॉर्ट्समध्ये केले होते. आणि मला असं बोलायला म्हणजे जमतं आहे बऱ्यापैकी, असं माझं मला वाटत होतं. मला कोणी सांगितलं नाही. हां, माझी वहिनीने मला सांगितलं होतं की तू पण यूट्यूब चॅनल सुरू कर. वहिनीने पण सांगितलं होतं. ती स्वतः बिचारी फूडचं करते, पण तिला तिचं जॉब आणि घर आणि तिचं छोटं बाळ मॅनेज करताना तिला तेवढंसं जमत नाही आहे. पण मग आणि ह्यांनी आधी केलं आणि मला सांगून मग मी सुरुवात केली. तर बरेचसे बॅक टू बॅक जायला लागले, मी व्हिडिओ करायला लागले. आणि मला आता आवडतंय, मला खरंच मनापासून निदान करायला आवडतंय. वाईट एका गोष्टीचं वाटतं आहे की अरे सबस्क्रायबरच वाढत नाही आहेत. आणि एक फिलिंग आहे की ॲटलिस्ट असं नको व्हायला. आणि मध्ये वाढत होते सबस्क्रायबर, वाढले म्हणजे आत्ताच्या सिच्युएशनला हे फक्त 65 आहेत. अरे कालपर्यंत ना 66 होते आणि आता कुणीतरी अनसबस्क्राईब केलं, त्यामुळे आता ते पुन्हा 65 राहिले. तर मग मला पुन्हा असं होतं की काय आहे, पण मला सोडायची इच्छा होत नाही, कारण की हे करायला मला आवडतं. आणि थोडीशी ॲक्टिंग करायला भेटते, स्पेशली स्क्रीनवरती यायला भेटतं हे. आणि हे सगळं अचानक
झालं की आहे, मला आत्ता रिअलाईज झालं आहे. जेव्हा मी छोटी होते ना स्कूल टाईममध्ये, तर ना मी अशी एकपात्री नाटकं वगैरे करायची. आणि जास्त बडबड करते का की मोठा होतोय व्हिडिओ तर एकपात्री नाटक वगैरे करायची आणि त्याच्यात मला ना सलग 2-3 वर्ष प्राईज भेटलं. आणि त्यानंतर मग आम्ही जसे मोठ्या वर्गात गेलो मग ते कॉम्पिटिशन नव्हतं स्कूलमध्ये. तर मग मला असं वाटायचं की हां मी ॲक्टर बनणार. आणि रोल कसले करायचे माहिती आहे, असे हिरोईनवाले नाही, म्हणजे असे साधे हिरोईनचे रोल आणि सिरियलवाले कोणता रोल करायचं ते सिरियलमध्ये जे विलनची कामं करतात ना, ज्या लेडीज विलनची कामं करतात ते असं करून असं करणार किंवा हे असलं काहीतरी करायला मला वाटायचं हां हे खरी ॲक्टिंग बाई, असं वाटतंय ॲक्टिंग करते. नाहीतर ती हिरोईन स्पेशली सिरियलमधली मेलोड्रामा मग रडतात, तिच्यावर अत्याचार करतात असं नाही. पण तेवढा त्यातल्या त्यात मी खुश आहे की मी स्वतःला तरी स्क्रीनवर बघते, कोणी बघू देत नको बघू देत, पण मला आवडतंय. तुम्हाला पण आवडत असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आय थिंक मी पुन्हा बोलते आहे हे लाईक करा, कारण की मी नेहमी व्हिडिओ बनवताना हे विसरून जाते आणि एक्साइटमेंटमध्ये असाच व्हिडिओ पोस्ट करते किंवा पुन्हा एकदा मला शूट करावं लागतं. तर अशा प्रकारे मी केलं आहे. आणि असं नाही आहे की मला काही कामधंदे नाही आहेत म्हणून मी असं करते आहे, पण हे मला आवडू लागलं आहे. इच्छा तरी आहे की चांगलं व्हायचं, फेमस व्हायचं, हे सगळं खूप नंतर आहे. आणि मला आवडेल की असं माझ्याशी इतरांना जसे कोण कमेंट करतात की कमेंटमध्ये त्यांचे संवाद साधतात त्या यूट्यूबरशी, तर मला पण आवडेल जर कोणी माझ्याशी असं म्हणजे कमेंटमध्ये कोणी माझ्याशी बोललं, स्पेशली ज्यांना मी ओळखत नाही आहे, नवीन म्हणजे असं कोणीतरी मला ओळखतं आहे तर मला आवडेल. खूप जास्त अपेक्षा नाही आहेत पण जे पण आहे तर. आणि हो, लग्नानंतर असा खूप बराच काळ गेला, 7-8 वर्ष 9 वर्ष की मी म्हणजे मला सोशल लाईफच काही नव्हती. मी फक्त घरी असायचे आणि घरातलं सगळं जे असेल ते करायची. लग्नानंतर 1 वर्ष मी जॉब करू शकले, त्यानंतर छोटा झाला, त्यानंतर मग मला घरीच राहावं लागलं पद्धतशीरपणे. आणि ते मला असं वाटायचं की मी काय करते, कारण की मी मुंबईत बॉर्न अँड बॉटअप आहे. तर छोटी म्हणजे जॉब कोणाला सगळेच करतात, सगळ्याच मुली करतात आणि म्हणजे आणि सगळ्यांची बाळं फॅमिली सांभाळतात वगैरे असं. तर मला ते फार होतं की मला काही सोशल लाईफ नाही आहे. मी शेजार पाजार आहेत त्यांच्याशीही जास्ती बोलणं चालणं होत नाही आहे. पण परमेश्वराच्या कृपेने आता मी इथे पेडमध्ये शिफ्ट झाले 2-2.5 वर्ष, पण मला ते सगळं भेटलं जे मी मिस करत होते. इथे सोशल लाईफ चांगलं आहे, देवाच्या कृपेने मला खरंच खूप चांगली माणसं भेटली. भले आम्ही इथे रेंटवर राहतोय पण कुणी असं जाणवून दिलं नाही की म्हणजे की तू आमच्यातली नाही आहेस वगैरे, किंवा म्हणजे मी पण नाही कधी असं कोणाशी आपलं नाही आहे असं नाही वागत. आणि कारण आणि टेलरिंग करते त्यामुळे माझ्याकडे कस्टमर पण येतात, खूप साऱ्या लेडीज येतात, त्यामुळे त्यांच्याशी पण मग ते थोडंसं संवादाने इमोशनल अटॅचमेंट होतं, तसं मग झालं आहे. तर ओव्हरऑल अशा प्रकारे. आणि कोणी कमेंट नाही करत जास्त काही की कंटेंट करते, व्हिडिओ बनवते, पाठीमागून करत असतील मला नाही माहिती, पण अजून तरी हां रे माझ्या ना मम्मीचा फोन आला होता, कारण की मला कोण सबस्क्राईब करत नाही. माझ्या मम्मीकडे तो छोटासावाला फोन आहे ज्याच्यात ते व्हिडिओ दिसत नाही. पप्पांच्या फोनवरून ना मी सबस्क्राईब केलं आणि ना माझे पप्पा बघतात, व्हिडिओ बघितलं आणि म्हणतात की हे सगळं काय करते आहे, हे असे व्हिडिओ टाकणं बंद कर. असं मम्मीकडे माझ्यासाठी मेसेज पाठवलं की हे सगळं टाकणं वगैरे बंद कर, हे असलं काही नको आहे, म्हणजे नजर वगैरे लागेल वगैरे. तर मी मला सांगायचं आहे की मी किती असे आहेत जे कंटेंट क्रिएट करतात आणि काय नजर लागणार आहे, म्हणजे एवढं काही मोठं आहे की नजर लागेल. आणि कोणतीही नजर, कोणाचीही नजर त्या बाप्पापेक्षा मोठी नसते ना, परमेश्वरापेक्षा मोठी नसते ना. जर परमेश्वर मला साथ देणार तर ॲटलिस्ट नजर तरी नाही लागेल, बाकीचं पुढचं पुढे, कारण की माझा देवावरती तेवढा विश्वास आहे.
तर आणि हां, मग ह्याच्यातून ना मला एक काय फिलिंग आलं माहिती, म्हणजे ह्याच्यातून पण आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे ना. मग ह्याच्यातून मला असं फील झालं की हां, म्हणजे जेव्हा आपण एखादं काम करतोय आणि जर आपल्याला अडवायला लागले बाकी जग दुनियानंतर, जर माझ्याच मम्मी पप्पा मला अडवतात म्हणजे काहीतरी आपण चांगलं करतोय. पण ह्या आधी सगळं त्यांच्या मनासारखं केलं ना मी, लहानपणापासून अगदी कोणती साईड घ्यायची तिथपासून, आणि सगळं जास्त होतंय असं मला वाटतंय. पण ओव्हरऑल म्हणजे मी का कंटेंट क्रिएशन चालू केलं किंवा का मी व्हिडिओ बनायला चालू केलं हेच मला तुम्हाला यातून सांगायचं होतं. व्हिडिओ मोठा होईल कारण की एवढी गप्पा मी मारेन, मी अशी पहिल्यांदाच बोलायला बसली आहे आणि असं मला पण वाटलं नव्हतं. पण ठीक आहे, जर तुम्हाला माझा चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय.